ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे गुढीपाडवा स्पेशल. तर मराठी माणसाचा नवीन वर्षाचा सुरुवात म्हणजेच आपला गुढीपाडवा. तर गुढीपाडव्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि गुढी कशी उभा करायची त्याची थोडीशी माहिती आणि त्याचे काही विधी. तर पाहूया यावर्षी गुढीपाडव्याला कोणत्या कलर शुभ आहे, कोणत्या कलरच्या साडीची गुढी आपण उभा करू शकतो. तर हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा. तर या दिवशी आपण घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. गुढी केवळ एक धार्मिक विधी नसून ती समृद्धी, आरोग्य आणि विजयाचे प्रतीक आहे. यंदाच्या गुढीपाडव्यासाठी गुढीचे वस्त्र, पूजेच्या विधीबद्दल सविस्तर माहिती आणि मुहूर्त याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. तर शास्त्रात गुढीसाठी विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहे. तर खाली मी काही रंग सांगते. तर ते रंग आपल्या गुढीसाठी शुभ आहे. त्यातला तुम्हाला जो आवडेल, जो मनाला पटेल त्या कलरची तुम्ही गुढीसाठी आपण साडी घालू शकतो. तर पहिला रंग आहे केशरी किंवा भगवा. हा रंग पवित्र, त्याग आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक आणि शुभ रंग मानला जातो. दुसरा आहे पिवळा. पिवळा रंग आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र उत्तम ठरते. तिसरा आहे लाल. लाल रंग शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. नवीन कार्याची सुरुवात करताना हा रंग अतिशय शुभ मानला जातो. गडद हिरवा. हिरवा रंग निसर्ग आणि चैतन्याचा रंग आहे. नवीन पालवी फुटण्याच्या काळात हिरव्या रंगाचे वस्त्र प्रगतीचे दर्शन घडवते. शक्यतो पांढरा किंवा काळ्या रंगाचे गुढी वापरणे टाळावे. तरी गुढी हे विजयाचे प्रतीक असल्याने तेजस्वी रंग अधिक श्रेयस्कर ठरतात. तर गुढी उभारण्याचे विविध काही पद्धती आहेत ते आपण पाहूया. तर गुढी उभारताना ती सूर्योदयानंतर लगेच उभारणे सर्वोत्तम मानले जाते. यावर्षी तिथींच्या क्षयामुळे तारखेबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली तरी 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी गुरुवार साजरा केला जाणार आहे. 18 मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती 19 मार्चच्या सकाळी होत आहे. त्यामुळे शास्त्रानुसार 19 मार्च हाच दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आला आहे. तर गुढी उभारण्याचे मुहूर्त काय आहेत, कुठला टाईम, किती वाजता, काय ते पूर्ण पाहूया. 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतर नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल. त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. तर गुढीची तयारी कशी करायची, काय सामान घ्यायला हवं ते आपण पाहूया. तर गुढीसाठी एक उंच बांबूची काठी स्वच्छ धुवून त्याला घ्यावी. रेशमी किंवा भरजरी नवीन वस्त्र, कडुलिंबाची ढाळी आणि आंब्याची पानेही त्याला लावावेत. फुलांचा हार, गाठीसह साखरेच्या माळा किंवा खोबऱ्याचाही हार तुम्ही घालू शकता किंवा मग साखरेचाही हार आपण घालू शकतो. तांब्याचा कलश किंवा चांदीचा तांब्याचा कलश आणि त्यावर कलशावरती ओम किंवा स्वस्तिक आपण काढू शकतो. आता गुढीची मांडणी कशी करायची त्याबद्दल आपण पाहूया थोडं. बांबूच्या वरच्या टोकाला नाडी, दोरी किंवा सुतळीने रेशमी वस्त्र बांधा. त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांचा हार बांधा. तांब्यावर चंदनाचे किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढा आणि तो तांब्या बांबूंच्या टोकावर पालथा घाला. गुढी उभारणे घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत जिथे सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढा. गुढीला पाटावर किंवा उंच जागी नीट स्थिर करा. गुढीचा कलश आकाशाच्या दिशेने असावा. त्याची पूजा आणि नैवेद्य काय दाखवायला हवं, तर पूजा गुढी उभारल्यावर तिला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले व्हावीत. धूप दीप ओवाळून नमस्कार करावा. नैवेद्य काय द्यावा, तर गुढीला गुळ खोबऱ्याचा किंवा श्रीखंड पुरीचा, कुठे कुठे आपली पुरणपोळीही आपण करतो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. तर प्रसादामध्ये कडुलिंबाचे महत्त्व का आहे, तर पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे, ओवा आणि मीठ एकत्र करून त्याचे सेवन करावे. हे मिश्रण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्या दिवशी ते कडुलिंबाच्या पालाचा प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना देतो. असं आहे आपल्या मराठी लोकांचा पहिला सण नवीन वर्षाचा गुढीपाडवा. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.